सिंधुदुर्ग जिल्ह्यात सकाळपासून बघितलं तर मतदानाला वेग आलेला दिसतोय। मी कणकवली येथे आहे आणि कणकवली येथे सखी केंद्र आहे, त्या केंद्रावर आलेलो आहे। आणि या सखी केंद्रावर बघितलं तर या कणकवली कलमठ येथे सखी केंद्रावर मी आलोय आणि इथे बघितलं तर महिलांसाठी एक वेगळा मतदानाची कक्ष आहे तो केलेला आहे। आणि इथून बघितलं तर महिलांची वेगळी एक रांग ही आहे आणि त्यातून त्यांना सुलभपणे मतदान करण्यात यावं यासाठी हा निवडणूक आयोगाचा एक वेगळा उपक्रम आहे। आणि इथे बघितलं तर महिला आहेत, आपल्या छोट्या बाळासहितही इथे महिला आलेल्या पाहायला मिळतात। आणि इथे महिलांची एक वेगळी व्यवस्था इथे करण्यात आलेली आहे। आणि बघितलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात 8 ठिकाणी अशा ज्या प्रत्येक तालुक्यात एक असं सखी केंद्र स्थापन करण्यात आलंय। एकंदर पाहिलं तर 810 मतदान केंद्रांवर सध्या मतदान प्रक्रिया सुरू आहे। जवळजवळ 5,61,105 मतदार हे मतदानाचा हक्क बजावणार आहेत। त्यामुळे बघितलं तर महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात हा जो उत्साह आहे तो पाहायला मिळतोय। सुरेश कौलगेकर, जय महाराष्ट्र, कुडाळ, सिंधुदुर्ग।